चेक चेक आजूबाजूला जर कुठे उभे असाल तर कोणी अपने सपने देखे है आणि सोबतच आज आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवलहरीच्या सहाय्याने आजच्या कार्यात चैतन्य निर्माण करून आजच्या सांस्कृतिक संदेशाचा प्रारंभ करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नागपूर येथे आयोजित आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी पल्लवी शिर्के आणि मी विकास जाधव स्वागत करते. स्वागतम सुस्वागतम. ईश्वर के आशीर्वाद से अपनी वाणी को प्रारंभ करते हैं. ईश्वर के आशीर्वाद से अपनी वाणी को प्रारंभ करते हैं. और फिर हम सांस्कृतिक कार्यक्रम का आगाज करते हैं. आजच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा उद्घाटनाचा जो सोहळा आहे उदाहरण साक्षीने घडले इतिहास इथे कर्तृत्वाचे इतिहास याची काय आहे बांधता येईल केव्हाही क्षितिजाच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द बाळगावी जिद्द बाळगावी. तर आज एकूण 4 विभाग आपल्यासमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचं सादरीकरण करणार आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर, 2 नंबरला नागपूर विभाग, 3 नंबर अमरावती विभाग आणि 4 नंबरला PAO मुंबई विभाग. आज आपण या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या नवलहरीच्या सहाय्याने आजच्या कार्यात नवचैतन्य निर्माण करून आजच्या सांस्कृतिक संध्येचा आरंभ करणार आहोत. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीतील म्हणजेच अर्थात संत्रानगरी नागपूर येथे आयोजित आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांचं आणि माय मराठीच्या तमाम लेकरांचं मी पल्लवी शिर्के आणि मी विकास जाधव शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करते. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ईश्वर के आशीर्वाद से अपने वाणी को प्रारंभ करते हैं. ईश्वर के आशीर्वाद से अपने वाणी को प्रारंभ करते हैं. नया जोश नई उमंग से भरी ये शाम आरंभ करते हैं. बजा दो एक बार दिल खोलकर तालियां और फिर हम सांस्कृतिक कार्यक्रम का आगाज करते हैं. आपल्याला लाभलेल्या माननीय श्रीमती
यांच्या आनंदजी आणि कल्याणजी यांच्या जोडीमधील आनंदजी यांचे शोध त्या करत आहेत. तसेच तिसरे परीक्षक जे आपल्याला सोबत भेटवस्तू म्हणून पुस्तक देणार आहोत. तर मी आपले संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा आजच्या या सांस्कृतिक संध्येचा सुरुवात आपण उद्घाटनीय नृत्याने करणार आहोत. हौसलों की हुंकार हो तुम ही मातृभूमि की जय जयकार हो. हौसलों की हुंकार हो तुम ही मातृभूमि की जय जयकार हो. सुनो मेरे प्रकृति के रक्षक, सुनो मेरे प्रकृति के रक्षक, तुम ही भगवान बिरसा मुंडा का अवतार हो, तुम ही भगवान बिरसा मुंडा का अवतार हो. तर आपल्या समोर घेऊन येत आहे गडचिरोली चंद्रपूर भागातील आदिवासी रूढी परंपरेवर आधारित असलेले नागपूर विभागाची विशेष ओळख दाखवणारे गोंडी नृत्य. आदिवासी हो रे मैं हाँ आदिवासी हाँ. सेवा परसातीन जय 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 सेवाना आमुठवाया सेवा ते निवा सेवाना आमुठवाया सेवा ते निवा. सेवा सेवा परसातीन जय 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 सेवाना आमुठवाया सेवा ते निवा सेवाना आमुठवाया सेवा ते निवा. सेवा परसातीन जय 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 सेवाना आमुठवाया सेवा ते निवा सेवाना आमुठवाया सेवा ते निवा.
आदिवासी जंगल रखवाला रे चल जंगल जमीन काज तुझे रे आदिवासी दुनिया ने रखवाला रे बाप देव खतरी काज पूजे रे आदिवासी सबसे निराला रे टाळ्या होऊ द्या आपल्या आदिवासी कलाकारांसाठी. खाली अभी जिंदगी के बहाने बहुत है, अभी जिंदगी के बहाने बहुत है, अभी साजे दिल के तराने बहुत है. दर ए गैर पर न मांगो फन की भीख, दर ए गैर पर न मांगो फन की भीख, जब अपने ही घर में खजाने बहुत है, जब अपने ही घर में खजाने बहुत है. तर असे खजान्याने भरपूर असलेले नटलेले कलाकार आपल्या डॅट्सवा परिवारात भरपूर आहे. तर सादरीकरणासाठी सर्वप्रथम आपल्यासमोर जो विभाग येत आहे त्याची थोडक्यात पार्श्वभूमी आपल्यासमोर पल्लवी मॅडम. मराठा साम्राज्याचा महान योद्धा ज्यांच्या नावाने ओळखला जाणारा विभाग, जगप्रसिद्ध एलोरा व अजिंठा लेणी ज्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट आहे तो विभाग. घृणेश्वर मंदिर, पंचकी, देवगिरी, बीबी का मकबरा अशा विविध ऐतिहासिक व पर्यटन स्थळांनी भरपूर असलेला विभाग म्हणजेच महाराष्ट्रातील प्रशासकीयदृष्ट्या जिल्हा आहे अगरपगर, म्हणजेच महाराष्ट्रातील प्रशासकीयदृष्ट्या जिल्हा आहे अगरपगर असे कालचे औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया छत्रपती संभाजीनगर विभागासाठी. कष्टकऱ्यांचा घाम हा सूर्यासारखा तेजाळलेला आणि चंदनासारखा सुवासिक आहे. अगदीच श्रम, निसर्ग, सर्वजण या लोकधारेत डोकावणार आहोत. श्रमिकांच्या गाण्यात, अहो ढोलांच्या गजरात, भक्तिरसात आणि गावरान आनंदात. चला तर मग सर्वजण तयार आहात या भक्तिरसात भिजायला. चला तर मग सह्याद्रीच्या गडकिल्ल्यांच्या, अजिंठ्याच्या चित्रलिपीच्या, काळ्या कसदार मातीच्या उदानलेल्या लोकसंस्कृतीत मराठी मनायला डोलायला लावणाऱ्या भक्तिरसाचा एक खास सन्मान आहे. होय, आणि अगदीच या भक्तिरसाची गोड अनुभूती या गीतातून आता सादर आपण अनुभवणार आहोत. जेजुरी जेजुरी हे महाराष्ट्रातलं अत्यंत प्रसिद्ध ज्योती जेजुरी महाराष्ट्रातलं अत्यंत प्रसिद्ध आणि पवित्र असं स्थळ. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरामध्ये वसलेली जेजुरी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील लाखो भक्तांचं कुलदैवत बरं का. तू एवढं सुंदर जेजुरीचं वर्णन करतोयस, मला तर कधी जेजुरीला जाईल असं वाटतंय. बघ ना विशाल, येळकोट येळकोट जय मल्हार. अरे तुम्ही पण म्हणा ना, येळकोट येळकोट जय मल्हार. क्या बात आहे. या भक्तिरसात भक्त जेजुरीच्या पायऱ्या चढत जातात आणि त्याच भक्तिरसाने ही संपूर्ण जेजुरी अगदी उजळून निघते.
अगदीच हाच भक्तिरसाचा गोड आविष्कार आपल्या पुढे सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर विभागाची वैशाली कदम. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. अधिकारी ज्योती बगाटे गेले की काय जेजुरीला? नाही नाही नाही, आहे मी इथंच आहे, पण अगदी वैशालीच्या गाण्यातून संपूर्ण जेजुरीचं दर्शन झालेलं आहे बघ. अगदीच. सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये तुला आठवतंय का, एक समाजही राहतो आणि तो समाज आहे ठाकर समाज. डोंगरदऱ्यात फिरणारा, जंगलाशी नाळ जुळणारा हा समाज प्रसिद्ध आहे तो आपल्या लोकसंस्कृतीसाठी. त्यांची गाणी म्हणजे त्यांच्या जीवन अनुभवाची कहाणीच असते. वाह वाह. त्यांचं सुख दुःख संघर्ष हे सगळं त्यांच्या गाण्यातून प्रतिबिंबित होत असते. हा ठाकर समाज जसं महाराष्ट्राचं भूषण आहे तसंच यांची लोकसंस्कृती सुद्धा महाराष्ट्रासाठी भूषणावं आहे. याच लोकसंस्कृतीमधलं अत्यंत सुंदर गीत आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखर आपल्या पुढे सादर करत आहेत छत्रपती संभाजीनगर विभागाचे तरुण तडफदार सुरमणी अजिंक्य सोनवणे. रानाची पाखरे आम्ही ठाकर
अगदीच छान. अगदीच छान. ज्योती, तुला माहिती आहे, पु ल देशपांडेंना एकदा विचारलं की या जगात ईश्वर आहे का. पु ल देशपांडेने सांगितलं, या जगात ईश्वर आहे की नाही मला माहिती नाही, पण या जगात सूर्य आहेत, चंद्र आहेत, तारे आहेत आणि लताचा स्वर आहे. तो स्वर सारखा इथून तिकडे असा प्रवास करत असतो. अगदी तसंच आपल्या डॅडसॉ म्हणजे काय आहे तुला माहिती आहे का? अगदीच सांग ना. आपल्या डॅडसॉ म्हणजे खेळ, आपल्या डॅडसॉ म्हणजे आनंद, प्रेम, आत्मविश्वास, सहकार्य आणि आपल्या डॅडसॉ म्हणजे अभिजितचं, अजिंक्यचं गाणं. जोरदार टाळ्या वाजवा एकदा सुंदर गाण्यासाठी. विशाल, महाराष्ट्र आपण अवघा पायाखाली घालतोय. या रानातली पाखरं बघून आता माझी इच्छा निसर्गातच रमण्याची होते बघ. आणि महाराष्ट्राचं एक अनोखं असं सौंदर्य स्थळ म्हणजे कोकण. कुणाला जावंसं वाटणार नाही बरं या कोकणात. त्या समुद्रांच्या लाटाशी खेळण्यात त्या लयबद्ध लाटा बघून आपल्याही मनाला एक उभारी मिळत असते. आणि असंच कोकणाचं सौंदर्य आणि त्या सौंदर्य राखून ठेवण्यात ज्यांची महत्त्वाची भूमिका असते ते म्हणजे कोळी समाज. अगदीच. कोळी समाजाच्या लोकसंगीतेत जसा समुद्राचा गंध आहे, कोळी समाजाच्या लोकसंगीतेत जसा समुद्राचा गंध आहे, तसाच लाटेची लयबद्धता आहे. त्यांची संस्कृती म्हणजे त्यांचे सण, त्यांचे उत्सव, त्यांचं श्रम यांचं प्रतिबिंब प्रेम. प्रेम, या प्रेमाबद्दल काय सांगावं आता. प्रेम म्हणजे एक अलौकिक भावना, दोन हृदयांना एकत्र आणणारा एक नाजूक धागा. कधी अवखळ तर कधी गूढ, कधी नजरेतून व्यक्त होणारा तर कधी शब्दांपलीकडचा. या प्रेमाच्या सुरेल प्रवासात एका नाजूक मैफलीत चैतन्यमयी लयीत तुम्हाला प्रेमाचे विविध रंग सापडतील. कधी गोंडस लाजणारं, कधी हळवं, तर कधी उत्स्फूर्त आनंदाने भरलेलं. चल तर मग छत्रपती संभाजीनगरच्या प्रेमवीरांचं स्वागत करूया. कुसुम राठोड आणि श्याम कुलकर्णी आपल्या समोर सादर करत आहेत हिल पोरी हिला. दरवाऱ्याशी उलटो
अगं बघून जीव धरतो पदर वाऱ्याशी उडतो अगं बघून जीव धरतो तुझी नसल्याची ताल करीत माझे फुला पाटे फुला फुला पाटे फुला फुला पाटे फुला वा, कशी वाटली आमची पोरगी कुसुम? आवडली का? आवडलं का गाणं? हो की नाही? वा 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 वा, आवडलेली आहे कुसुम. धन्यवाद. आमची लेक आवडली ही आम्हाला अभिमानाची बाब आहे आमच्या विभागासाठी. ज्योती, महाराष्ट्राची संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. या संस्कृतीचा आत्मा आहे इथली लोककला, इथलं लोकनृत्य. अशाच एका ज्योतस्फूर्ण, उत्साही आणि ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या लोकनृत्याचे आपण आता साक्षीदार होणार आहोत. आणि हे नृत्य म्हणजे कोणतं आहे माहिती आहे तुला? सांग ना जरा. धनगर नृत्य आहे हे. अगदीच. धनगर समाज हा महाराष्ट्रातील एक कष्टकरी समाज. मेंढपाळी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय. गुरेढोरे राखताना, डोंगरदऱ्यात फिरताना त्यांच्या श्रमातही एक गोडवा असतो, एक लयबद्धता असते. हाच आयुष्यातील आनंद, उत्सव आणि परंपराचा अभिमान या धनगर नृत्यातून व्यक्त होत असतो, प्रतिबिंबित होत असतो. डोक्यावरती गुलाबी फेटा, ऐकतेस ना? होय, अगदी. डोक्यावरती गुलाबी फेटा, अंगात रंगबिरंगी झभा, हातात लाटी आणि जोशपूर्ण पावलांनी जमिनीवर उमटणारे ठसे म्हणजे धनगर नृत्य. खरंच मन अगदी रमून जातं या धनगर नृत्यामध्ये. ढोलाच्या गगनभेदी आवाजासोबत ताल भरत ओहो असा जोरात आरोळ्या ठोकत हे कलाकार नृत्य करतात. ही केवळ एक कलाच नाही, तर त्यांच्या जीवनशैलीचं, त्यांच्या मेहनतीचं, त्यांच्या संस्कृतीचं एक प्रतीक आहे. तर आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा हा जल्लोष अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. मोठ्या टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया धनगर गीताचं. आम्ही धनगर, आम्ही धनगर. चला तर मग हे गाणं, हे गीत आपण अनुभवूया. हे देवा तुझा सुंबरानो 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 मांडीला तवाच्या येळाला येळाला तुझा सुंबरानो मांडीला गर्वाच्या नावाने आम्ही धनगर माळरानात काळ्या मातीत खोऱ्यानं डोंगर माथ्याला आम्ही खाणार धन मेंढर काळ भांडर माझी लेकर राना माळानं झरत उलडल्या बीजवर आम्ही धनगर आलो हो माळरानात आलो हो काळ्या मातीत आलो हो खोऱ्यानं डोंगर माथ्याला आम्ही खाणार हातच्या पाऱ्याला रे हातच्या पाऱ्याला सोबर घरघर माऱ्याला रे सोबर घरघर माऱ्याला अन भाकर बांधून काठीला रे भाकर बांधून काठीला अन भोंगर टाकून पाठीला रे भोंगर टाकून पाठीला अन काळा भागणार येत संगतीला
तांब्याची बाभळ रे तांब्याची बाभळ अरे छटाट लावलाय शेंड्याला रे छटाट लावलाय शेंड्याला अरे मेढर झोपती शेंगाला रे मेढर झोपती शेंगाला हो गेली पाण्याला कळपाने बांधा बांधाने त्यांच्या मागून पळत निघाले त्यांचं लेंढाळ आम्ही धनगर काळ नानाचं काळ मातीचं डोंगर माथ्याला आम्ही राहणार अरे दिस रातीनं गिळला अन जाग आली या माळाला अरे दिसभराच्या कष्टाला आम्ही सरू जगाला आम्ही सरू जगाला अरे ढोल वाजतो अच्छा नाचतो हल रंग देवाच्या नावानं मांडला आम्ही जागर आम्ही धनगर आलो हो काळ रानाचं आलो हो काळ मातीचं आलो हो सोन्याने डोंगर माथ्याला आम्ही राहणार आम्ही राहणार डोंगर माथ्याला आम्ही राहणार डोंगर माथ्याला आम्ही राहणार डोंगर माथ्याला आम्ही येळकोट येळकोट. थांबा इथेच थांबा. आहा, काय सुंदर. अगदीच सर्वांना ताल धरायला लावणारं नृत्य, धनगर नृत्य आज छत्रपती संभाजीनगर विभागाने सादर केलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाने आजच्या या सांस्कृतिक सादरीकरणामध्ये संत महंतांची भक्ती परंपरा तसेच अनेक महानायकांच्या भूमीतली वेगवेगळ्या बोलीभाषांच्या लोकगीतं सादर करण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि हे सादरीकरण करण्यासाठी आमच्या विभागाच्या सहसंचालक आदरणीय रेहाना काझी मॅडम, आदरणीय दीपाराणी देवतराज मॅडम तसेच संपूर्ण अधिकारी कर्मचारी यांचे मी मनापासून आभार मानते आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील सादरीकरणाची संधी दिल्याबद्दल धन्यवाद देते. धन्यवाद.